नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानं पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून ठीक आहे उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपाती मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक आज या ठिकाणी आयुष्यमती उपासिका मंदाई उपासे या परिवारामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना, बुद्धरूप, बुद्धाचं प्रतिबिंब, त्याची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या 11 प्रकारच्या ज्या मुद्रा आहे, जगामध्ये पहिल्यांदा जी बुद्ध मूर्ती निर्माण झाली, या जगामध्ये पहिल्यांदा जर कुणाची मूर्ती तयार झाली असेल तर ती बुद्धाची। ही बुद्धाची बुद्ध मूर्ती सर्वप्रथम निर्माण करणारा राजा आहे, तो राजा म्हणजे सम्राट कनिष्क। या सम्राट कनिष्काच्याच कालखंडामध्ये म्हणजे पहिल्या शताब्दीमध्ये मथुरा आणि गांधार अफगाण प्रांतामध्ये बुद्धांची मूर्ती पहिल्यांदा तयार करण्यात आली आहे। सम्राट कनिष्काने सोन्याच्या सिक्क्यांवर, कांशाच्या आणि तांब्याच्या शिक्क्यांवर सुद्धा सम्राट कनिष्कानं बुद्धाची आकृती जगामध्ये पहिल्यांदा निर्माण केलेली आहे आणि तेव्हापासून बुद्ध मूर्तीची पूजा आपण करत असतो। तर बुद्ध मूर्तींची पूजा ही इतर देवी देवतांसारखी आपण करत नाही, बुद्धांच्या गुणांची आपण पूजा करत असतो। जे बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण, अशा 24 गुणांची आपण पूजा करत असतो। आज या ठिकाणी जी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे, ही बुद्ध मूर्ती आशीर्वाद मुद्रा नाही आहे, हिला तर्जनी मुद्रा म्हणतात। 11 प्रकारच्या बुद्धाच्या मुद्रा असतात, तर यापैकी तर्जनी मुद्रेची या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे। येणारी तारीख 1 मे आहे, बुद्ध पौर्णिमा, त्याच्यामुळे मी 10 मिनिटं बोलतो, जास्त वेळ घेणार नाही। तर येणारी तारीख जी आहे 1 जी मई आहे, तर या 1 तारखेलाच बुद्ध पौर्णिमा आहे। तर बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्व असतं। बौद्ध धर्मामध्ये 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा, या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला एक विशेष महत्व असतं। थायलंड असेल, कंबोडिया असेल, इंडोनेशिया असेल, जपान असेल, कोरिया असेल, चायना असेल, ब्रह्मदेश असेल किंवा श्रीलंका असेल, संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला सरकारी सुट्टी असते आणि त्या ठिकाणी संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका बुद्ध विहारामध्ये जात असतात। तर या संपूर्ण 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा बौद्धांसाठी सण उत्सवासारखे आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। तर येणारी जी 1 तारखेची जी पौर्णिमा आहे, बुद्ध पौर्णिमा जिला असं म्हणतात, तर ही जगामध्ये साजरी केल्या जात असते। तर आपण एक लक्षात घ्यायचं की बुद्ध पौर्णिमेचं एक विशेष महत्व म्हणजे खूप सुंदर सुंदर घटना त्या दिवशी घडलेल्या आहे। तर पहिली घटना लक्षात घ्यायचं आहे, मी जाता म्हणून सांगतो, जास्त वेळ सांगणार नाही। तर बुद्ध पौर्णिमेला नेमकं काय झालं, तर बुद्ध पौर्णिमा किंवा त्याला वेसाक डे म्हणतात, इंटरनॅशनल त्रिपावन म्हणजे त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा म्हणतात। तर पहिली घटना लक्षात घ्यायची आहे की या वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला। पहिली घटना कोणती? बुद्धाचा नाही, वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला। आता सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठे झाला? लुंबिनी मध्ये। कुठे झाला? हा, ती कुठे आहे आता लुंबिनी? लुंबिनी हे कुठे आहे आता? बिहार मध्ये नाही आहे,
तर लुंबिनी हे जे ठिकाण आहे ना, तर आता काही लोक असं म्हणतात, काही लोकांना तो चान्स आहे की सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीमध्ये झाला आणि तो नेपाळमध्ये झाला, असं काही लोक प्रचार करतात. आणि नेपाळमध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा ज्या दिवशी जन्म झाला किंवा ज्या काळामध्ये जन्म झाला त्यावेळी नेपाळ नावाचा देशच नव्हता. लक्षात घ्या. म्हणजे नेपाळ नावाचा देश नव्हता. आज जो नेपाळ म्हणून ओळखला जातो हा जम्बूद्वीपाचाच एक भाग होता, म्हणजे आजच्या भारताचा भाग होता. जम्बूद्वीप हे प्राचीन भारताचं नाव होतं. भारत हे अलीकडील नाव आहे. आजचं अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, बलुचिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, इराक पासून तर मिस्र, मेसोपोटोमिया पर्यंत, भूतान, लाओस पर्यंत, चायना पर्यंत आणि आजचा जो नेपाळ कंट्री म्हणून ओळखला जातो, नेपाळ हा संपूर्ण जम्बूद्वीपाचाच भाग होता. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ नावाचे देशच नव्हते. या संपूर्ण हे जे भूभाग आहे हे जम्बूद्वीप भारताचेच भाग होते, अखंड भारताचे भाग होते. म्हणून सिद्धार्थ गौतमाचा जन्म नेपाळ देशामध्ये झाला. लुंबिनी वनात झाला हे इथपर्यंत ठीक आहे, पण नेपाळ देशामध्ये झाला हे म्हणणं चुकीचं आहे, कारण तो जम्बूद्वीप भारताचाच एक भाग होता. लक्षात घ्या. नेपाळ हा देश अलीकडील देश आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर पहिली घटना लक्षात ठेवायची आहे वैशाख पौर्णिमेची, ही सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. पहिली घटना कोणती? ते बुद्ध व्हायचेच आहे. आणि दुसरी घटना, सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध झाले, म्हणजे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. कुठे ज्ञान प्राप्ती झाली? उर्वेलाच्या जंगलामध्ये, म्हणजे ज्याला आता बोधगया म्हणतात. निरंजना नदीच्या काठी ते ठिकाण आहे. ज्यावेळी सिद्धार्थ गौतमांनी त्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती केली 40 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये त्यांना ज्ञान प्राप्ती झाली? 40 दिवसामध्ये. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये असं म्हणतात की सिद्धार्थ गौतमाने 40 दिवस पुरेल इतके अन्न गोळा केले होते. तर ज्यावेळी ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम या अवस्थेमध्ये होते, तर ते जेव्हा ज्ञान प्राप्तीसाठी पिंपळ वृक्षाखाली, त्या बोधी वृक्षाखाली जेव्हा बसले, ते लक्षात घ्या, तर त्यावेळी ते जंगल होतं. नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला हा प्रश्न मी अनेकदा विचारलाय ना, आताही विचारतो. ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ते निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या झाडाखाली बसले, तर त्यावेळी ते आजच्या सारखं बोधगया शहर होतं का जंगल होतं? सगळ्यांना उत्तर देता आलं, म्हणजे सगळ्यांनाच देता येते उत्तर. म्हणजे त्यावेळी ते जंगलच होतं. म्हणजे त्या ठिकाणी एकही घर नव्हतं, नगर नव्हतंच ते. त्या काळामध्ये ते उर्वेला जंगल होतं. आणि काही लोक, आज बदमाश लोक असं म्हणत आहे की त्या ठिकाणी आमचं शिव मंदिर होतं. लक्षात घ्या. बुद्धगयाचं म्हणजे ज्यावेळी सिद्धार्थ गौतम ज्ञान प्राप्तीसाठी बसले त्यावेळी ते जंगलच होतं. कुठे तिथे मंदिर होतं? कुठलं तिथे शिवलिंग वगैरे काही नव्हतं. हे जे महाविहार आहे हे तर नंतर तयार झालं. सम्राट अशोकांनी त्याची पायाभरणी केली. सम्राट कनिष्क असेल, पाल बौद्ध राज्य असेल आणि गुप्त बौद्ध राज्यांनी त्याची भरभराट केलेली आहे. काही विदेशी बौद्ध राज्यांनी त्याची भरभराट केलेली आहे. तर उर्वेला हे प्राचीन जंगल होतं. लक्षात घ्या. तर दुसरी घटना लक्षात ठेवायची आहे वैशाख पौर्णिमेला, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध झाले. ती पौर्णिमा कोणती? वैशाख पौर्णिमेला. पहिली घटना कोणती सांगितली मी तुम्हाला? सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला वैशाख पौर्णिमेला. कुठे? लुंबिनीच्या वनामध्ये. आता दुसरी घटना कोणती झाली आहे वैशाख पौर्णिमेला, की उर्वेला वनामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध झाले, म्हणजे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. हे एक घटना लक्षात ठेवायची आहे. तिसरी घटना, बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले. ते किती वर्षामध्ये? 80 वर्षामध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आता महापरिनिर्वाण म्हणजे तुम्हाला समजणार नाही, ज्याला तुम्ही मरण म्हणता, पण बुद्धाचं, बोधिसत्वाचं कधीही मरण नसते. तुम्हाला जर असं म्हटलं की बुद्धाचं मरण झालं, तर तुम्हाला हा शब्दही आवडत नाही. बुद्धाचं कधी मरण असते का? बुद्धाचं मरण नसतात. ते आजही लोकांच्या मनामध्ये जिवंत आहे. लक्षात घ्या. तर बुद्धाचं काय झालं? महापरिनिर्वाण झालं. त्यांनी बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार 45 वर्ष केला. किती वर्ष केला? 45 वर्ष. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केलेला होता. लक्षात घ्या. 45 वर्षावासही केले आणि 45 वर्ष त्यांनी बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. आणि वयाच्या 80व्या वर्षी
त्यांचं महापरिनिर्वाण झालं. शाल वृक्षाखालीच जन्म झाला आणि शाल वृक्षाखालीच त्यांचं महापरिनिर्वाण झालं, लक्षात घ्या. आणि दुसरी, आता या किती घटना झाल्या? महत्वाच्या 3 घटना झाल्या. म्हणजे तुम्हाला वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म, सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती आणि बुद्धाचे महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेला झाले. या फक्त 3च घटना तुम्हाला माहित आहे. पण मी आणखी तुम्हाला सांगतो की वैशाख पौर्णिमेला यशोधरेचा सुद्धा जन्म झाला. आता यशोधरा तुम्हाला नाव माहितच असेल. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म ज्या पौर्णिमेला झाला, वैशाख पौर्णिमेला, तर यशोधरेचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच झाला, हे आपण विसरू नये. तर या यशोधरेचं बालपणीचं नाव होतं गोपा आणि यशोधरा हे तिचं विवाहाच्या वेळी नाव होतं आणि तेव्हा ती भिक्खुणी बनते, तर तिचं नाव भद्रा कात्यायनी पडते. असे एकूण 3 नाव असते. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यशोधरेचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालेला आहे, लक्षात घ्या. याच वैशाख पौर्णिमेला, आई बंद ठेवा मोबाईल. वैशाख पौर्णिमेला तुम्हाला माहित असेल, सिद्धार्थ गौतमाच्या घरी कपिलवस्तूला एक घोडा होता. तो पांढरा शुभ्र घोडा होता. सिद्धार्थ गौतम कपिलवस्तू नगरीचा फेरफटका मारण्यासाठी त्या घोड्याच्या रथावर जायचे. त्या घोड्याचं नाव होतं कंथक नावाचा घोडा. पांढरा शुभ्र घोडा होता. या कंथक नावाच्या घोड्याचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला. आता जो रथ हाकलायचा सिद्धार्थ गौतमाचा, जो सारथी होता, तो छन्न, या छन्नाचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच झालेला आहे. आणि या सिद्धार्थ गौतमाचे जे चुलत भाऊ आहे, अमितोदनाचा पुत्र आनंद नावाचा भिक्खू, या आनंद भिक्खूचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. आणि बोधी वृक्षाचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालाय. आता तुम्ही म्हणाल बोधी वृक्षाचा जन्म कसा काय वैशाख पौर्णिमेला झाला? कारण ते आधी ते निरंजना नदीच्या काठावर ते पिंपळाचं झाड होतं. पिंपळाचं झाड होतं, ते पिंपळ नावानं ओळखलं जात होतं. आणि जेव्हा त्यांना त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बोधी प्राप्त झाली, बोधी म्हणजे काय? ज्ञान संबोधी प्राप्त झाली, म्हणून तेव्हापासून ते बोधी, बोधी म्हणजे काय? ज्ञान होते. तर बोधी वृक्ष हे नाव तेव्हापासून सुरू झालं. आधी ते काय होतं? फक्त पिंपळ या नावानं ओळखलं जात होतं. पण जेव्हा त्यांना बोधी संबोधी प्राप्त झाली, तर त्यांना त्या झाडाला, पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष या नावानं ते जगामध्ये प्रसिद्ध आहे. आज बिहार टुरिझमचं ते म्हणजे प्रतीक आहे त्या ठिकाणी. तर एक गोष्ट, या बोधी वृक्षाचा जन्म सुद्धा, म्हणजे बोधी वृक्ष हे नाव रूप त्या वैशाख पौर्णिमेलाच प्राप्त झालेलं आहे. तर या सिद्धार्थ गौतमाचा आणि यशोधरेचा मंगल परिणय म्हणजे विवाह सोहळा सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. आणि अवंतीचा, उज्जैनचा जो बुद्धाच्याच काळाचा एक राजा होता, चंड प्रज्योत राजा, याचाही जन्म वैशाख पौर्णिमेला उज्जैन अवंती महाजनपदामध्ये झालेला आहे. तर एवढ्या साऱ्या ज्या काही घटना आहे, तर ह्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं आज या ठिकाणी मी फक्त तुम्हाला वैशाख पौर्णिमेचंच महत्व समजावून सांगितलेलं आहे. सगळ्यांनी शांत बसा, शांत बसा. वैशाख पौर्णिमेचंच महत्व समजावून सांगितलेलं आहे. तर दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आता येणारी तारीख आहे 14 एप्रिल, जी तारीख आहे जगामध्ये सर्वात मोठी म्हणजे ऑल बिगेस्ट, वर्ल्ड बिगेस्ट जयंती जर कोणाची होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. MA, PhD, DSc, LLD, DLiT, बॅरिस्टर ऑफ लॉ अशा 32 डिग्र्या आणि 9 भाषाचं नॉलेज असलेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया विद्यापीठ आणि जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी आपलं उच्च शिक्षण घेतलेलं होतं. द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा जो ग्रंथ, त्यावर रिझर्व्ह बँक स्थापना निर्माण झालेली आहे. मी ते सांगणार नाही. तर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभर साजरी होत असते. अमेरिकेमध्ये साजरी होत असते, कॅनडा, म्हणजे संपूर्ण, आता तर पॅरिस मध्ये आणि युनो मध्ये सुद्धा अख्ख्या जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होणार आहे. तर ही जयंतीच्या संदर्भात लक्षात घ्या, काही काही घटना आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपण बालपणी, आणि मी सुद्धा अभ्यासक्रमामध्ये हे शिकलो, तुम्ही ते शिकले, मी ती गोष्ट तुम्हाला आज लक्षात आणून देतो आणि थांबतो. कारण मी विशेष धम्मदेशना 14 एप्रिलची वेगळी टाकणार आहोत, त्याच्यामुळे मी थोडं सांगत आहोत तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातली बालपणीची एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल, मीही ऐकली आहे. माझा आवाज येत आहे का तुमच्यापर्यंत? तर बालपणीची एक घटना होती आणि ते शिकवल्या जात होते आपल्याला की साताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील होते, मेजर सुभेदार रामजी आंबेडकर सकपाळ,
तर भिवाच्या शाळेला सुरुवात झाली कुठून? सातारा ठिकाणून. आणि त्या सातारामध्ये जेव्हा त्यांचं पहिल्यांदा दाखल करण्यात आलं नाव, तर ती शाळा होती प्रतापसिंह भोसले ती शाळा होती. तर त्या शाळेमध्ये पहिल्यांदा दाखल करण्यात आलं. तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतली पाहिजे की त्या साताराच्या प्रतापसिंह भोसले शाळेमध्ये आंबेडकर नावाचे गुरुजी होते. लक्षात घ्या, ही घटना तुम्ही लहानपणी ऐकली असेल. तर लहानपणी जेव्हा डॉक्टर भिवा त्या साताऱ्याच्या शाळेमध्ये शिकायचे, तर त्या ठिकाणी त्यांच्या शाळेमध्ये त्यांना शिकवण्याकरता, नीट लक्ष द्या, त्यांना शिकवण्याकरता आंबेडकर नावाचे ब्राह्मण गुरुजी होते. कोणते? त्यांचं आडनाव आंबेडकर होतं. आणि ते ब्राह्मण गुरुजी भिवाला शिकवण्यासाठी त्या साताऱ्याच्या शाळेमध्ये होते. आता त्यांचं नाव आंबावडेकर होतं. हे म्हणजे थोडस बोलायला थोडस कठीण तर वाटते, आंबावडेकर. तर मग त्या ब्राह्मण गुरुजींना आंबेडकर आडनावाच्या ब्राह्मण गुरुजींना, नीट लक्षात घ्या, आंबेडकर नावाच्या ब्राह्मण गुरुजीनं त्या भिवाला आपलं आडनाव दिलं. आता आडनाव देणारा व्यक्ती कोण आहे? ब्राह्मण समाजाचा. आंबेडकर आडनाव हे कोणाचं आहे? त्या ब्राह्मण शिक्षकाचं आहे. म्हणजे त्या ब्राह्मण शिक्षकानं आपलं आंबेडकर आडनाव भिवाला शाळेमध्ये दिलं. तुम्हाला ही गोष्ट खरी वाटते का खोटी वाटते? परंतु साताऱ्यामध्ये आंबेडकर नावाचा एकही गुरुजी झालेला नाही. बघा, बाबासाहेबांचं सुद्धा ब्राह्मणीकरण करण्यात येत आहे. लक्षात घ्या, साताऱ्याच्या शाळेमध्ये म्हणजे आंबेडकर नावाचा ब्राह्मण गुरुजी झालेला नाही. आणि आज तरी तुम्ही आजतागायत तरी सहस्त्रबुद्धे, जोशी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, देशपांडे, कुलकर्णी हे नावं तुम्ही ब्राह्मण परिवारामध्ये ऐकलेले आहे. मला आज तरी सांगा, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आंबेडकर हे आडनाव ब्राह्मणामध्ये तुम्हाला आता तरी दिसते का? मग एखादी तरी पाहिजे नव्हता ना आंबेडकर आडनावाचा व्यक्ती? कल्पना करा ना तुम्ही. बरं, जाऊ द्या, त्या संपूर्ण भारतातली गोष्ट सांगत नाही. महाराष्ट्रातल्या त्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आंबेडकर आडनावाचा एकही ब्राह्मण नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे कुलकर्णी आहे, जोशी आहे, द्विवेदी आहे, त्रिवेदी, आंबेडकर आडनावाचा एकही ब्राह्मण महाराष्ट्रामध्ये नाही. कोकणातही नाही, साताऱ्यातही नाही. बघा, लक्षात घ्या, आपल्याला चुकीच्या पद्धतीनं इतिहास सांगितला गेलेला आहे. लक्षात घ्या, आंबेडकर हे आडनाव कुणी दिलेलं आहे? तर आपल्याला माहित आहे, रायगड जिल्ह्यामध्ये आंबावडेकर नावाचं गाव आहे. कोणाचं? मालोजी सपकाळचं. मालोजी सपकाळ कोण होते? रामजी आंबेडकरांचे वडील होते. लक्षात घ्या. आता हे रामजी म्हणजे मालोजी सपकाळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आजोबा आहे, त्यांच्या आजोबाचं नाव आहे मालोजी सपकाळ. लक्षात घ्या, शिवाजींच्या आजोबाचे नाव मालोजी भोसले आहे आणि बाबासाहेबांच्या आजोबाचं नाव मालोजी सपकाळ आहे. नीट लक्ष द्या, मी संपवतो. तर या मालोजी सपकाळ हे आंबावडे गावचे होते. आंबावडे गाव कुठं आहे? कोकणामध्ये, रमाईच्या त्या वनंद गावापाशी जवळच आहे, महाडहून जवळच आहे ते. तर आंबावडे हे जे नाव आहे, तर आंबावडेकर हे आडनाव जे आहे, तर रामजी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात बुद्ध आणि स्तंभामध्ये की सुभेदार रामजी आंबेडकर यांना इंग्रजी लिहिता येत होतं आणि इंग्रजी वाचता येत होतं. आणि ते रात्र माझ्याकडून 18 घंटे अभ्यास करण्याची जी सवय मला लागलेली आहे, तर ते कशामुळे? रामजी सुभेदार रामजी आंबेडकर सपकाळ आमचा मुलांचा रात्रीला 2:30 वाजेपर्यंत अभ्यास घ्यायचा. आणि म्हणून ही सवय, ही शिस्त भिवाला 18 घंटे, तर कधी कधी 22 घंटे ते अभ्यास करायचे. तर रामजी आंबेडकरांनी जेव्हा साताऱ्यामध्ये दाखला टाकला, त्यावेळी आपल्या गावाची ओळख राहावी आंबावडेकर म्हणून त्यांनी आंबावडेकर असं नाव न टाकता स्वतः रामजी आंबेडकर सपकाळांनीच आंबेडकर हे नाव त्या शाळेमध्ये टाकायला सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. पण आपल्याला काय सांगितलं? आंबेडकर नावाचा एक ब्राह्मण गुरुजी होता आणि त्यांना नाव दिलं. आता तुम्ही कल्पना करा, बाबासाहेबाला संस्कृत भाषा नाकारली, बडोद्याला बॅरिस्टर होऊन आल्याच्या नंतर त्यांना साधी किरायाने रूम मिळाली नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला लहानपणी माहित आहे, त्याच साताऱ्याच्या शाळेमध्ये त्यांना मडक्याला सुद्धा पाण्याच्या हात लावू देत नव्हते. त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं, दरवाजावर बसावं लागत होतं, त्यांना पाणी प्यायला सुद्धा मिळत नव्हतं लहानपणी. म्हणजे ही ब्राह्मणांनी म्हणजे अशा पद्धतीची विषमता होती. तर ते आपलं आडनाव ब्राह्मण देतील कसे?
जे मडक्याला हात लावू देत नव्हते, तर ते ब्राह्मण आंबेडकर अण्णाव देतील कसे? तर आंबेडकर अण्णावाचा एकही व्यक्ती झालेला नाही. हा चुकीच्या पद्धतीने आपल्याकडे इतिहास सांगितला गेलेला आहे. लक्षात घ्या. आजही आंबावडेला त्यांचे कुळातील लोक जिवंत आहे, सप्पाळपुराचे. लक्षात घ्या. तर तुम्हाला हेच म्हणून सांगतो की आंबेडकर हे जे आडनाव आहे, सरनेम आहे, ते रामजी बाबांनी शाळेमध्ये दाखल केलेलं. हे तुम्हाला लोकांना सांगावं लागेल. नाहीतर बुद्धाला जसा विष्णूचा अवतार करून टाकलं, तसंच बाबासाहेबाला आता हे लक्षात घ्या. आणि महामायेला तुम्हाला माहित आहे, महालक्ष्मीचा अवतार महामायेला करून टाकलं. बुद्धाचे आहे नाही का ते, बुद्धाचे, तर तिने महालक्ष्मी करून. हे पद्धती अवतारीकरण, ब्राह्मणीकरण चालू आहे. म्हणून येणाऱ्या जयंतीला आपण हा मेसेज सगळ्यापर्यंत पोहोचवा की आंबेडकर आडनाव हे कुठल्याही ब्राह्मण गुरुजींना दिलेलं नाही आहे, स्वतः रामजी आंबेडकरांनी दिलेला आहे. तो इतिहास आपण लोकांना सांगितलं पाहिजे. नाही तर बाबासाहेबांचं सुद्धा ब्राह्मणीकरण व्हायला वेळ लागणार नाही. मला हेच म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट, भीम हे जे नाव आहे, तर हे भीम नाव महाभारतातलं नाही आहे. भीम हे नाव त्रिपिटकातलं आहे. लक्षात घ्या. एका त्रिपिटकामध्ये एक जातक कथा आहे, भीमसेन जातक कथा, त्याच्यामधलंच हे नाव आहे भीम. आणि भीम हे जय भीम जो आपण नारा म्हणत असतो, तर भीम हा शब्द सुद्धा पाली त्रिपिटक ग्रंथामधला आहे, भीमसेन जातक कथामधला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती पूर्ण युनो मध्ये, वर्ल्ड मध्ये साजरी होणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या म्हणजे अमेरिकेमध्ये, युनो मध्ये, पॅरिस मध्ये, संपूर्ण जगभरामध्ये बाबासाहेबांची जयंती होत असताना ते लोक विचाराची जयंती साजरी करत असतात. परंतु आपण मात्र आज जयंतीचं स्वरूप बिघडलेलं आहे. म्हणून आता सोलापूरमध्ये सगळ्यात मोठी जयंती होते महाराष्ट्रामध्ये, तर तिथे डीजे मुक्त, दारू मुक्त जयंती आहे. आता असं जर काही लोकांना म्हटलं तर खूप म्हणजे माझाही राग करतील की बाबासाहेबांच्या जयंतीच्या संदर्भात बोलणं म्हणजे खूप कठीण काम आहे. आम्ही आधी जयंती करत होतो, पण लाखो रुपयाचा एका गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये 14 एप्रिलची वर्गणी त्यांनी एवढी गोळा केली, कार्यक्रम साध्या पद्धतीनं केला, रॅली केली. आज त्यांच्याकडे 80 लाख रुपये जमा आहे. आता 80 लाख म्हणजे साधी रक्कम आहे कायचे, तर 14 एप्रिलचे त्यांनी संग्रही केलेले आहे. म्हणून लाखो रुपयाचा चुराडा करण्यापेक्षा विचाराची जयंती करणं गरजेचं आहे. जयंती करायचीच नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण ज्या बाबासाहेबांनी कधीही सुपारीचा तुकडा खाल्ला नाही, कधी दारूच्या ग्लासाला हात ठेवला नाही, तर आपण लक्षात घ्यायचं की बाबासाहेबांची ती जयंती नाही, उलट बाबासाहेबांचं ते विकृतीकरण आहे. आता ते सांगण्याची काही तुम्हाला गरज नाही, पण तुम्ही विचार करायला पाहिजे की बाबासाहेबांची जयंती ही दारू पिऊन साजरी होऊ शकते का? आणि होत असेल तर ती बाबासाहेबांचा अपप्रचार म्हणजे आपणच आपल्या बापाची बदनामी करत असतो. तर आजही अनेक ठिकाणी आदर्श जयंती, विचाराची जयंती होत असते. जयंतीचं स्वरूप हे दिवसेंदिवस बिघडत आहे. म्हणून लाखो रुपयाचा चुराडा करण्यापेक्षा बाबासाहेब हे फोटोमध्ये नाही. तुम्हाला माहित असेल एक बिरदेव डोने नावाचा एक धनगराचा पोरगा पोलीस झाला, आताच झालेला आहे, मोबाईलवर खूप व्हायरल झाले, धनगर समाजाचा मुलगा. आता या धनगर समाजाचा मुलगा जास्त जवळचा आहे. आता मला सांगा, मी संपवतो. हा बिरदेव डोने नावाचा धनगर समाजाचा मेंढपाळ जो मुलगा आहे, तर या धनगर समाजाच्या त्या लोकांशी जास्त जवळचा बाबासाहेब आहे की आपल्या जवळचा जास्त बाबासाहेब आहे? आपल्या जवळचा जास्त बाबासाहेब, म्हणजे धनगर समाजाच्या जास्त जवळचा नाही आहे. बाबासाहेब एकदम आपल्या जवळचा आहे की नाही? परंतु जे त्या धनगर समाजाच्या मुलाला समजलं ते आपल्या लोकांना अजूनपर्यंत समजलं नाही. त्याचं स्टेटमेंट इतकं सुंदर होतं. तर हा बिरदेव डोने असं म्हणतो की बाबासाहेबांचं मी एक पुस्तक वाचलं, संविधान वाचलं, अनेक पुस्तकं बाबासाहेबांची वाचले, पण बाबासाहेबांचा एक सुविचार मला खूप आवडला. पहिला सुविचार त्यांनी सांगितला की शिका, संघटित व्हा, ते सगळ्यांनाच माहित आहे, संघर्ष करा. तर एक सुविचार त्याला बाबासाहेबांचा खूप आवडला आणि तो जोमानं, जिद्दीनं अभ्यासाला भिडला. तो सुविचार होता, त्या सुविचाराला त्याला सोबत ठेवलं. कोणतं? तर तो सुविचार होता, गरीब कुटुंबात जन्म घेणे हे माझ्या हातामध्ये नाही, पण मी गरीब होऊन मात्र मरणार नाही. माझा जन्म गरीब कुटुंबात झाला, पण मी गरीब होऊन मरणार नाही. तर हा सुविचार बाबासाहेबाचा त्यांनी जिद्दीनं मग तो अभ्यासाला बसला. आणि नंतर जेव्हा तो पास झाला, त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जेव्हा त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले, तर तेव्हा त्याचा एक अभिप्राय होता, त्याची मुलाखत घेतली काही लोकांनी. तर त्यांनी मुलाखत मध्ये मला हेच सांगितलं की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फोटोत बघितलं नाही,
मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्यात बघितलं नाही, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानात बघितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्यांच्या ग्रंथातील पानापानात बघितलं. बघा त्याचा किती विचार सुंदर आहे. तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती तुम्हाला माहित असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणण्यापेक्षा तो वाढदिवस राहू शकतो. तर बाबासाहेबांचा प्रथम वाढदिवस पुण्याला झाला. तुम्हाला लक्षात असलं पाहिजे पहिली शिवाजी महाराजांची जयंती पुण्यालाच झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची सुरुवात सुद्धा पुण्यापासूनच झाली. जनार्दन रणपिसे, लक्षात घ्या, जनार्दन रणपिसे नावाच्या त्या व्यक्तीनं पहिल्यांदा बाबासाहेबांची जनार्दन रणपिसे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्याला होते आणि त्यांच्या जवळ गेले. जनार्दन रणपिसे हे पुण्यातलेच. तर जनार्दन रणपिसे काय म्हणतात बाबासाहेबांना की बाबासाहेब तुमचा वाढदिवस करायचा आहे जिवंतपणीच. तर बाबासाहेब म्हणतात माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा आणि माझा वाढदिवस करण्यापेक्षा मी सांगितलेलं काम पूर्णत्वास न्या, मी समजेल माझा वाढदिवस झाला. तर नीट लक्षात घ्या, जनार्दन रणपिसेनं कशी जयंती केली तर त्यांनी त्यावेळी पहिली जयंती जिवंतपणीच तो वाढदिवस केला. पुण्याला एक हत्ती मागवण्यात आला, हत्तीला सजवण्यात आणि हत्तीवर बाबासाहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली आणि संपूर्ण पुणेमध्ये त्यावेळी साखर वाटण्यात आली. म्हणजे त्यावेळी इतकी साध्या पद्धतीनं बाबासाहेबांची जयंती जिवंतपणीच झाली. तर पहिली जयंती पुण्याला, लक्षात ठेवायचं आहे, शिवाजी महाराजांची पहिली जयंती पुण्यालाच झाली आणि बाबासाहेबांची भीम जयंती सुद्धा पुण्यालाच झाली, खडकी परिसरामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा एकमेव व्यक्ती आहे की त्याचा जिवंतपणी पुतळा झाला, जिवंतपणी पुतळा. आणि बाबासाहेबांचा पहिला पुतळा जिवंत असतानाच बाबासाहेबांचा पुतळा मराठा समाजाच्या माणसानं बसवला कोल्हापूरला बिंदू चौकामध्ये. लक्षात ठेवायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे, मराठा समाजाच्या व्यक्तीचं नाव माधवराव बागल. माधवराव बागल या मराठा समाजाच्या व्यक्तीनं कोल्हापूरला, महाराष्ट्रातल्या कोल्हापूरला बिंदू चौकामध्ये जिवंतपणीच बाबासाहेबांचा पुतळा बसवला होता. आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः बाबासाहेबांनीच त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. हे दोन महत्वाच्या घटना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 14 एप्रिलला जर तुम्ही कधी सांगाल तर समजलं, बाबासाहेबांचा पुतळा जिवंतपणे आणि बाबासाहेबांची जयंती जिवंतपणी. पण मला आता एवढंच म्हणायचं आहे की सम्राट अशोकाची जयंती कोणीही साजरी करत नाही. बाबासाहेबांनी एका ठिकाणी भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की माझी जयंती जेवढे मोठ्या प्रमाणात तुम्ही साजरी करू नका तेवढी बुद्धाची करा. तुम्ही पाहिलं असेल भारतामध्ये बुद्धाची जयंतीचं स्वरूप खूप लहान असतं आणि बाबासाहेबांच्या जयंतीचं मोठं असतं. पण बाबासाहेबांनी सांगितलं माझी तेवढ्या जयंतीचं स्वरूप तेवढं मोठं न ठेवता तुम्ही बुद्धाची जयंती करा. कारण आज जर तुम्हाला माहित आहे इराण ते आहे ना युद्ध चालू आहे इस्रायल मध्ये. आता मला सांगा बरं, मी 2 मिनिटांमध्ये संपवतो. आज युद्ध तिकडे देशामध्ये चालू आहे, आपल्या भारतामध्ये युद्ध आहे का? इराण तिकडे इस्रायल मध्ये युद्ध चालू आहे, पण त्याचा परिणाम आपल्या भारतालाही भोगावा लागून राहिला. परिणाम बघा, आता तुम्हाला माहित आहे ते सिलेंडरचं वगैरे, पेट्रोलचं वगैरे, म्हणजे बघा युद्ध तिकडं आणि परिणाम इकडे. तर मला सांगा फक्त आणि फक्त 2च देशामध्ये युद्ध आहे, फक्त 2च देशामध्ये युद्ध आहे, तर भारताला त्याचे परिणाम भोगावे लागून राहिले. तर लक्षात घ्या, अख्ख्या जगामध्ये जर युद्ध चालू झालं, आता मला सांगा त्या ज्या देशामध्ये युद्ध चालू आहे इराण आणि इस्रायल मध्ये, तर त्या देशामध्ये सगळ्यात जास्त कोणाची संख्या आहे? मुस्लिम लोकांची संख्या आहे. कोणाची संख्या आहे? मुस्लिम लोकांची. आता मुस्लिम लोक काटो छाटोवालेच आहे ना, तलवारवाले. आता मला सांगा या परिस्थितीमध्ये भारताला त्याचे परिणाम भोगावे लागून राहिले, युद्धाचे परिणाम भोगावे लागून राहिले, अख्ख्या जगाला भोगावं लागून राहिले. तर मला एक गोष्ट लक्षात घ्या, आज जे मुस्लिम बांधव काटो छाटो युद्धाची भाषा करतात, आता या परिस्थितीला ते म्हणून कसे दाखवतील? म्हणून कसे दाखवतील बरं सांगा? त्या मुस्लिम लोकांना युद्धाचं काही दुष्परिणाम भोगावे लागून राहिले का नाही आता सध्याच्या घडीला? आता ते बुद्धाचं नाव घेतील नाही, परंतु लक्षात घ्या जगामध्ये जर ही युद्ध आहे चालू, तर अशा वेळी कोणाची आठवण येत असेल त्या मुस्लिम बांधवांना? बुद्धाचीच आठवण येऊ शकते, लक्षात घ्या. म्हणून बुद्धाने 2500 वर्षापूर्वी युद्धासाठीच तर घर सोडलं ना. कशासाठी घर सोडलं होतं? शाक्य आणि कोलीय या 2 गणांमध्ये, राजांमध्ये युद्ध होणार होतं. ते युद्ध होऊ नये म्हणूनच तर त्यांनी घर सोडलं ना. मग तर ते युद्ध संपुष्टात आलं होतं, मग ते युद्ध झालंच नव्हतं. शाक्य आणि कोलियातलं युद्ध झालंच नव्हतं. तर बुद्धाला काय, सिद्धार्थ गौतमाला ते लोक काय म्हणते? वापस या कपिल वस्तूला. बघा मी संपवतो की ते म्हणजे वापस या म्हणते. म्हणजे शाक्य आणि कोलियामध्ये जे रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून युद्ध होणार होतं, ते युद्ध स्थगित झालेलं आहे, रद्द झालेलं आहे. ते शांततेची वार्ता आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचत असतो. तुम्ही कपिल वस्तूला परत या.
तर त्यावेळी सिद्धार्थ गौतम काय म्हणतात, मी आता कपिल वस्तूला परत येणार नाही, कारण ते युद्ध दोन राजांचं होतं. पण या जगामध्ये युद्ध आहे, घराघरात युद्ध आहे, बहिणी बहिणीमध्ये युद्ध आहे, दोन भावांमध्ये युद्ध आहे, शेजाऱ्यांमध्ये युद्ध आहे. आणि ह्या युद्धांवरचा एकच उपाय आहे, तो म्हणजे बुद्ध आणि विशुद्धीचा मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग बुद्धाने शोधून काढलेला आहे. तर जगामध्ये आज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की या जगाला म्हणजे स्वतःला, हा सुविचार बुद्ध आणि धम्मामध्ये आहे, प्रस्तावनेमध्ये, स्वतःला आणि या जगाला वाचवायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा हे जग नष्ट होईल. म्हणून विज्ञाननिष्ठ या धम्माची कास धरा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचा तो सुविचार लक्षात घ्या की या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. तर येणारा जो वेसाक डे आहे बुद्ध पौर्णिमेच्या आणि येणाऱ्या भीम जयंतीच्या सगळ्यांना मी सदिच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. या परिवारांनी, उपास्य परिवारांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्टँडिंग आंबेडकरांचा बाबासाहेबांचा स्टॅच्यू आणला आणि भगवान बुद्धांची तर्जनी आशीर्वाद असलेली मुद्रा या ठिकाणी आणलेली आहे. या आंजी अंदोरी या गावातील वैशाली बुद्ध विहारातील धम्मसेवा उपासक उपासिका संघाच्या सर्व उपासक उपासिकांच्या प्रतिमी मंगलाची कामना करतो, मंगल मैत्रीची कामना करतो, सर्वांना आशीर्वचन आशीर्वाद प्रदान करतो. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. हे प्रवचन तुम्हाला परवाला ऐकायला मिळेल, तर त्यासाठी सगळ्यांनी सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. आपलं चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल, विशेष धम्मदेसना म्हणून तुम्हाला ऐकायला मिळेल. मी गुढीपाडव्याची आणि 14 एप्रिलची विशेष धम्मदेसना तुम्ही नक्कीच ऐकाल. 14 एप्रिलच्या आधीच मी 12 एप्रिलला ती धम्मदेसना टाकणार आहोत. म्हणजे तुम्हाला बाबासाहेबांच्या संदर्भात काही माहिती जाणून घ्यायची असेल तर खूप अभ्यासपूर्ण मी तो व्हिडिओ बनवणार आहोत. 12 एप्रिलला तो टाकणार आहोत. सगळ्यांनी आपण तो व्हिडिओ अनेक ग्रुपला आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा, नाही केला तरी चालते. माझा हेतू हाच आहे की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. थांबतो. सर्वांना भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सगळ्यांनी साधू साधू म्हणा.